नमस्कार, मी साधना राजवाडकर. हिंदुस्तान पोस्टमध्ये तुमचं सगळ्यांचं स्वागत. हिंदुस्तान पोस्टमध्ये आपण कायम नवनवीन विषयांवरचे व्हिडिओ शेअर करत असतो आणि वेगवेगळ्या विषयांमधल्या तज्ज्ञांना बोलवून त्यांच्याकडून त्या विषयातली माहिती जाणून घेत असतो. सध्या AI आणि सायबर सिक्युरिटी या विषयांची खूप चर्चा सुरू आहे. तर या विषयावर चर्चा करण्यासाठी आणि या विषयातल्या ज्या तुमच्या शंका आहेत, त्या शंकांचं निरसन करण्यासाठी आज आपल्यासोबत उपस्थित आहेत डॉक्टर अमेय पांगारकर. तुमचं हिंदुस्तान पोस्टमध्ये स्वागत. अमेय पांगारकर हे टेडेक्स स्पीकर आहेत आणि ते MBA गोल्ड मेडलिस्ट आहेत, इलेक्ट्रिकल इंजिनियर आहेत आणि सगळ्यात महत्वाची गोष्ट म्हणजे AI साक्षरतेसाठी ते प्रयत्न करतायत. AI आणि सायबर सिक्युरिटीमध्ये त्यांचा गाढा अभ्यास आहे आणि सध्या उत्तर नावाचा एक चित्रपट रिलीज झालाय. त्या चित्रपटामध्ये रोबोटची एक व्यक्तिरेखा आहे, तर ती व्यक्तिरेखा साकारण्यामध्ये किंवा त्याची एकूण संहिता तयार करण्यामध्ये त्यांचं मोलाचं योगदान आहे. सर, सध्या AI आणि सायबर सिक्युरिटी हे 2 महत्त्वाचे विषय आहेत आणि प्रत्येकाच्या मनात त्याच्याविषयी हं, अशा शंका आहेत, की ज्याचं उत्तर द्यायला कोणी नाहीये. हं. तर तुम्ही इथे आलायत, तर त्याच्यासाठी मी तुमचे मनापासून आभार मानते. धन्यवाद. सगळ्यात आधी मला सांगा, की सायबर सुरक्षितता हा जो विषय आहे, त्याची भारतातली स्थिती काय आहे? आणि आपल्या इथले कायदे कितपत सक्षम आहेत या सगळ्या सायबर सिक्युरिटीच्या बाबतीत? गंमत कशी आहे ना, तुम्ही अगदी समर्पक शब्दातच 2 उत्तरं म्हणालात, की सायबर ही एक गोष्ट जोरदार पळतीये. म्हणजे आपल्याकडे 5G पर्यंत आपण आता येऊन पोहोचलोय. त्यामुळे तो दणदणीत जोराने आपण डिजिटल वापरायला खूप जोरात लागलोय. पण अनफॉर्च्युनेटली कायदेपेक्षाही अजून मागे जातो जागरूकता ही कदाचित अजूनही 2Gच्या जमान्यातलीच आहे. हं. म्हणजे आपण वापरायला तर सगळं लागलोय. म्हणजे आपण अगदी जोरजोरात गोष्टी वापरायला लागलोय. दिवसाकाठी खूप गोष्टी वापरायला लागलोय. पण त्याच्याबद्दल संरक्षण भिंत म्हणा किंवा त्याच्याबद्दल माहिती असणं म्हणा किंवा डोळसपणे 4 गोष्टी करणं म्हणा आणि मग त्याच अनुषंगाने आलेले कायदे असू देत. अ, हे जरा थोडेसे अजून म्हणजे मागास शब्दापेक्षाही मागच्या काळातलेत असं मी म्हणेन. आता अगदीच तुम्ही विचारलत, की आत्ता सध्याचं रूप किती आहे? तर 2-4 फक्त आकडे सांगतो. म्हणजे मी त्याच्याबद्दल काही बोलण्यापेक्षा ते आकडेच सांगतील. सद्यस्थितीत 2025 या एका वर्षात हं. किती रुपयांचे सायबर घोटाळे झाले, हं. असा जर आकडा आपण काढला, तर तो आकडा 70,000 कोटीच्या जवळपासचा आहे. बापरे! म्हणजे एवढा हा आकडा आपल्या जवळच्या काही देशांच्या वर्षाचा जी-डी-पी पण नाही. हं. तो एवढा आपल्याकडे फक्त एका वर्षात झालेले घोटाळे आहेत. हा एक आकडा. आता दुसरा आकडा गंमत म्हणजे कसा आहे, की भारतात सद्यस्थितीत दिवसाकाठी 7 तास 42 मिनिटं एखादा व्यक्ती इंटरनेट वापरतो. हं. आणि म्हणजे एवढा वेळ आपण कदाचित झोपतही नाही. तेवढा वेळ आपण रोज इंटरनेट वापरतोय. म्हणून मी जे म्हटलं, की आपण वापरायला तर जोरदार लागलोत. हं. पण त्याच्याबद्दलचे जे मेन अजूनही कायदे आहेत, इन्फॉर्मेशन टेक्नॉलॉजी ॲक्ट 2000चाच आहे. तर ज्यावेळी क्रिप्टोकरन्सी नव्हतीच, त्यावेळीचाच ॲक्ट अजूनही आपल्याकडे त्यावरती सुपर पॉवर करणारा आहे. हं. आत्ता अगदीच 14 नोव्हेंबरला एक डी-पी-डी-पी-ए म्हणून आला म्हणजे डिजिटल पर्सनल आपला जो डेटा आहे त्याच्यावरचा प्रोटेक्शन ॲक्ट येऊ घातलाय. पण तो अजून इम्प्लिमेंटेशन म्हणावा तितका अजून झालेला नाहीये. आत्ताच 14 नोव्हेंबरलाच तो आलाय. पण ज्या काळी एआय टूल्सच नव्हते, हं. ज्या काळी एआय इतकं प्रगत नव्हतंच, त्यावेळी ज्या गोष्टींचा विचार करून बनवलेलाच कायदा हा अजूनही आपल्याकडे मेन फंडामेंटल म्हणून आहे. हं. त्याच्यात सुधारणा झाल्या नाही याच्यातला भाग नाही. पण फंडामेंटल, फाउंडेशनल म्हणून त्याच्याकडेच अजून बघितलं जातं. आणि त्याच्याकडे आमूलाग्र बदल होण्याची अत्यंत गरज आहे. हं. लोकं सायबर सुरक्षेविषयी जागरूक किती आहेत? म्हणजे खरंच या सगळ्या गोष्टींचा ते विचार करतात का? वापरतात ठीक आहे, पण जागरूक किती आहेत? अनफॉर्च्युनेटली याचं उत्तर नाही असं आहे. हं. म्हणजे एक काही उदाहरणं देऊयात. म्हणजे गंमत बघा, की आता आपण मुंबईत आहोत. मुंबईत आपण जर लोकलमधनं गेलो, तर लोकलमध्ये जी व्यक्ती गाणं गाऊन पैसे मागते, ही पण आता यू-पी-आयवर पैसे मागायला लागली आहे. बरोबर. म्हणजे ती व्यक्ती पण अजूनही आपण म्हणूयात, की अपडेट झाली, अपग्रेड झाली. हं. पण अजूनही आपल्या मनात चोरी ह्यामध्ये डेटा ही माझी संपत्ती आहे हेच कळत नाही हा माझा मुद्दा आहे. हं. म्हणजे तुमचा माझा डेटा हा कदाचित तुमच्या अकाउंटमध्ये असलेल्या पैशांपेक्षा किती जास्त महत्त्वाचा आहे, ह्या जगात आपण जगतोय, पण त्याला आपण तितकं महत्त्वच देत नाही आहोत. साधं उदाहरण घ्या.
तुम्ही एखाद्या वेबसाईटवर गेलात आणि ती वेबसाईट म्हणाली, की तुम्हाला जे डॉक्युमेंट डाउनलोड करायची आहे किंवा तुम्हाला जे गाणं ऐकायचंय त्यासाठी ₹1 भरा. हं. हं. आणि तुम्ही जे काही डाउनलोड कराल किंवा जे काही होईल हे कोणालाच जगात कळणार नाही. हे एन्क्रिप्टेड राहील वगैरे, वगैरे, वगैरे व्हेरिफाईड राहील. आपण सगळेच जण म्हणजे 99.99% भारतीय तो ₹1 भरणार नाहीत. हो. बरोबर? मग आपण जाऊ दुसऱ्या वेबसाईटला. ती वेबसाईट काय म्हणेल, "अच्छा तुम्हाला जे गाणं हवंय, डाउनलोड करायचंय किंवा तुम्हाला हवी ती माहिती डाउनलोड करायची आहे, पैसा नका देऊ. मला फक्त तुमचं नाव, फोन नंबर, ईमेल आयडी द्या." ट्रस्ट मी माझा सोडा अजून 10 जणांचा देईन. हं. म्हणजे माझ्या लेखी माझं नाव, फोन नंबर, ईमेल आयडी यांची किंमत मी ₹1 एवढीही करत नाहीये. हं. जे किती मोठं आहे हे कळायला ह्याचे मी रिपरकेशन्स फक्त मी तुम्हाला सांगतो. म्हणजे कदाचित तुम्हाला अंदाज येईल, की ही किती महत्त्वाची माहिती आहे. हं. आज आता असे असंख्य एआय टूल्स आलेली आहेत. मी जाणून-बुजून त्यांची नावं सांगत नाही, की त्याच्यावरती मी मला हव्या त्या व्यक्तीचा नाव, फोन नंबर, ईमेल आयडी मिळवू शकतो. बापरे! कोणाचाही. हं. ट्रस्ट मी कोणाचाही. कुठल्याही व्यक्तीचं. कोणाचाही. हं. जस्ट दॅट तुम्हाला ती नॅक हवी, की कसं वापरायचं. हं. आता ही भयावह परिस्थिती आहे हेच कळत नाहीये. हं. अरे देवा! म्हणजे बरं आता लोकांचं असं मी कुठे गेले त्या वेबसाईटवर? हं. अरे पण तुम्ही हा जो मुबलक प्रमाणात म्हणजे खिरापत वाटल्यासारखा तुमचा पर्सनल डेटा वाटलाय आणि वाटत आहोत रोज. हं. त्याबद्दलची जागरूकता ही तिथे गरजेची आहे. मग दुसऱ्यांचं असतं, की अरे मी कुठे काय डेटावरती काही करतोय? माझं कुठे काय आहे? मी काय अजून 4 गोष्टी केल्यात. त्यामुळे इथेच आपण आहोत. मी मगासपासून जे म्हणतोय, की अजून आपल्याला जायचंय तर चंद्रावर किंवा रादर पोहोचलोय चंद्रावर. पण त्या हं. रॉकेटमध्ये ज्या काही 4 गोष्टी करायला लागतात, आजूबाजूचं सगळं जे काही संरक्षण करावं लागतं, ते नाही करायचं. हं. आणि मग प्रॉब्लेम होतो कसा ना, की मग ॲक्सिडेंट झाल्यावर मग हेल्मेट घालायला लागा. हं. हे जे शहाणपण नंतर येतं. उशिरा सुचलेलं. हां, उशिरा सुचलेल्यापेक्षाही मी म्हणेन तिथे आपण म्हणजे म्हणजे दुसऱ्यांच्या बाबतीत इतक्या गोष्टी आता घडतायत हे माहिती असूनही हं. आपण मुबलक प्रमाणात म्हणजे परत डेटा देत राहतोय. मी एक साधं 2-3 उदाहरणं द्या. प्रत्येक जण मगाशी मी म्हटलं तसं, की मोबाईल किंवा इंटरनेट रोज 7 तास 42 मिनिटं वापरतोय. हं. आता हे कमी की काय म्हणून आपण स्मार्ट वॉच वापरायला लागलोय. तेही माहिती आपलं घेतच आहे. हं. घरात सगळे स्मार्ट प्रॉडक्ट्स आलेत. हं. तेही आपलीच माहिती घ्यायला लागलेत हे तुम्हाला अजून कळत नाहीये. म्हणजे ट्रस्ट मी आजपासून 18-20 महिन्यात तुम्हाला तुमचा स्मार्ट फ्रिज जो तुम्ही जास्त पैसे देऊन घेतलाय, हं. हा तुम्हाला काही ना काही प्रमाणात तुम्हाला सांगेल, की "अरे किती दिवस कोबी खाल, दुसरी भाजी घ्या." कारण तो इतके दिवस साधा फ्रिज होता ना. तुम्ही त्याला बरोबर. स्मार्टनेस आणलाय. सो तोही डेटा अॅक्युमुलेट करतोच आहे. हं. हे आत्ता तुम्हाला ऐकताना कदाचित मजा, हं. पण हे किती नको तेवढा सीरियस मुद्दा आहे कळायला अजून काही वर्ष जावी लागतील. हं. मग तोही डेटा माझा घेतोय. हे सगळेच प्रॉडक्ट्स माझा डेटा घेतायत. हं. Alexa सारखी प्रॉडक्ट्स घरात आलेली आहेत. Siri सारखी आलेत. माझ्या एकट्याचा का सगळ्यांचा डेटा घ्या. हं. अशा काळात आहोत. बरं अशा काळात जगत असताना हं. मला माझ्या मोबाईलवर आलेला एखाद्या कुठल्यातरी ट्रान्झॅक्शनचा ओ-टी-पी हा जोरात माझ्या बायकोला सांगणं, हे किती घातक आहे हेच मला कळत नाहीये. हं. मला असं वाटतं, की अरे मी घरात तर आहे ना. हं. बायकोलाच तर सांगतोय ना, काय प्रॉब्लेम आहे? अरे पण हे सगळे आहेत ना. हं. या सगळ्या गोष्टींचं काय करणार आहात? हं. तुमच्याच आजूबाजूला आहेत. त्यामुळे हे म्हणजे कसं आहे ना, की डोळे बंद करून मांजर कसं दूध पिते. हं. तिला असं वाटतं, की मला कोणी बघत नाहीये. हं. पण वास्तविक ते सगळ्यांनाच कळतंय. हं. ह्या काळात आपण आहोत. हं. आता हे सगळं होतं का? तर एक साधं उदाहरण देतो. आता 2 मिनिटं हा घ्या, की हा ग्लास आहे. हं. हा कप मी तुम्हाला दिला. हं. मला सांगा तुम्हाला कळालं का मी तुम्हाला कप दिला? तुम्हाला हां. कळालं? हां. हे तुम्हाला का कळालं? कारण तुम्ही आणि मी आपण दोघंही जागरूक होतो. हं. हे करताना ही माझ्याकडची एक गोष्ट मी तुम्हाला जेव्हा दिली, हं. तेव्हा मी जागरूक अवस्थेत दिली. हं. बरोबर. माझ्या कॉन्शियसमध्ये दिली. हं. तुम्हीही कॉन्शियस होतात, तेव्हा तुम्ही ती घेतली. हं. आता तुम्ही जेव्हा इंटरनेटवर आहात, तेव्हा तुम्हाला माहिती आहे का, की तुमचा किती डेटा इंटरनेटला जातो? आता जे मला माहीतच नाही, ते मी कंट्रोलच कसं करू? हं. आता आकडा म्हणून तुम्ही जितकं इंटरनेट वापरता त्याच्या जवळपास 20% आसपास, टू बी प्रिसाइज 18% आसपास तुमचा डेटा रेडिएट होतो. हं. म्हणजे मी 1 जीबी वापरलं तर 180 एमबी माझी माहिती इंटरनेटला जाते, गेली हं. आणि ती कुठली हेच मला माहीत नाही, तर मी कंट्रोल कशी करू? हं. म्हणून परत डोळस राहणं, जागरूकपणे बघणं, हे तिथे आलं. हं. त्यामुळे तुमच्या प्रश्नाचं साधं सोपं उत्तर एवढंच आहे, की मला पहिल्यांदा हे मान्य करावं लागेल, की डेटा ही माझी संपत्ती आहे. हं. तिथून सुरुवात आहे. तिथून सुरुवात आहे. म्हणजे हं.
कारण आपण त्याच्याकडे त्या नजरेने बघतच नाही आहोत. हम्म. पण मग ही डेटा नावाची जी संपत्ती आहे ती आपल्याकडनं जाते तर ती जाऊ नये म्हणून काय केलं पाहिजे? म्हणजे असं जसं तुम्ही म्हणालात, की आपण साधा ओ-टी-पी सांगतोय तर तरी सुद्धा ते जातो ना. कुठेतरी ते कॅच करतंय किंवा आपण साधं काही सर्च करत असू तर लगेच आहेच आहे. रिकमेंडेशन आपल्याला येत असतात, की हे तू बघ म्हणून असं. तर मग अशा वेळी काय करायचं सामान्य नागरिकांनी? काही नाही, हे डोळस पळणे पहिल्यांदा ह्याच्याकडे बघायला लागा. ह्या सगळ्या गोष्टी करताना म्हणजे त्याच्या उपायांवरती मी येतोच 2 मिनिटात. पण पहिल्यांदा सगळ्यात पहिल्यांदा गरज आहे, की ती मनात शंकेची पाल चुकचुकणं हं, किंवा डोळस राहणं. ह्या 2 गोष्टी जरी झाल्या तरी ट्रस्ट मी या 70-75% या गोष्टी घडणार नाहीत. हं, पण आपण ह्या सगळ्या या सगळा डेटा हा जो या पोर्टल्सकडे आहे, हं. हा मी दिल्याशिवाय ह्यांना नाही ना मिळाला. बरोबर. किंवा एखादा फ्रॉड कुठल्याही परिस्थितीत होतो, तेव्हा कोणतरी तो देतो डेटा म्हणून तर घडतं. आज ट्रस्ट मी विदाऊट कोणीतरी काहीतरी चूक किंवा विदाऊट कोणीतरी माती खाणं, आजच्या भाषेतला शब्द, हे नाही घडू शकत. हं, म्हणजे आता आर-बी-आय किंवा बाकीचं भारत सरकार किंवा बाकीचे सगळेजण कोकलून सांगतायत, की डिजिटल अरेस्ट असा प्रकारच नाहीये. हं, तरीही लोकांना फोन आल्यावर लोकं का घाबरतायत? कारण हं, जागरूकताच नाही, कारण वाचायचंच नाहीये, कारण माहितीच घ्यायची नाहीये, कारण ह्या गोष्टींबद्दल अवेअरच राहायचं नाहीये. हं, आता हेच म्हणत राहणार नाही, मला फोनच नाही आला पाहिजे. हं. हे म्हणजे मग हे काय करतायत, मग पोलीस काय करतात, हे काय करतात, ते काय करतात. हे म्हणणं म्हणजे असं आहे, की ज्या घरात आपण राहतो तिथे आपल्याला सुरक्षा वाटायला आपण बाहेर जाताना कुलूप लावतो. हो. पण जिथे कुठे चोऱ्या होतात त्या प्रत्येक घराला कुलूप असतंच ना. हं, ही ती अॅनॉलॉजी आहे. हं, म्हणून म्हणून काय कुलूप लावल्याने काय चोरी होणं थांबत नाही. हं, तुम्हाला कदाचित मनाला शांतता मिळेल. ती ही शांतता आहे. पण हं, खरी जर मला जाण असेल, की अरे हे होऊ शकतं, मग आपण अजून 4 गोष्टी करू. हं, आपण कदाचित तिथे सीसीटीव्ही लावू, आपण तिथे कोणतरी वॉचमन ठेवू. अजून 4 ज्या काही गोष्टी तिथे करू. कारण तिथे त्या ज्या घरात मला ज्या गोष्टी दिसतायत व्हिज्युअली, हं, ह्या मला कळतायत, की अरे ह्या गेल्यात. हं, इथे मला कळतच नाहीये माझं काय जातंय. त्यामुळे तिथे जास्त कन्सर्न लोकांनी असावा ही गरज जास्त आहे. हं, म्हणजे जाता-जाता एक उदाहरण देतो. एक छोटंसं एक एआय टूल आहे हं, किंवा एक छोटासा एक प्लॅटफॉर्म आहे, की ज्या प्लॅटफॉर्मला मुद्दामून परत नावं सांगत नाही. त्या प्लॅटफॉर्मला जर तुमचा पब्लिक डोमेनमध्ये असलेला फोटो दिसला, हं. तर जवळपास 70% प्रोबॅबिलिटीनी ते प्लॅटफॉर्म सांगू शकतं, की तुम्ही कुठल्या राजकीय विचारधारेचे आहात. फक्त फोटोवरून. फक्त फोटोवरनं. अच्छा. आता माझ्यातला डिजिटल मार्केटर तुम्हाला सांगेल, की जर मला विचारधारा कळली तर मॅनिप्युलेट करणं अवघड नाही. हं, आता ही गोष्ट धोकादायक आहे, रादर धक्कादायक आहे, हेच मला माहीत नाही हा माझा मोठा प्रॉब्लेम आहे. हं, सो ह्या सगळ्या बाबतीत परत लोकलमध्ये आपण फिरतोय किंवा कुठेही फिरताना चटकन आपण आपल्या पाकिटाची काळजी का घेतो? कारण आजवर असं झालं हे माहिती आहे. हं, आणि परत ते मला फिजिकल दिसतं ना डोळ्यांना माझ्यापासून जाणं. हं, तसंच इथे आजूबाजूला हा जो नॉन फिजिकल गोष्टी माझ्या जातात, हं, इनटँजिबल ज्या गोष्टी जातायत, हं, त्याबद्दल परत जागरूक राहणं हेच ह्याच्यावरचा सगळ्यात मोठा उपाय आहे. हं, आता अगदी एक 2-4 गोष्टी म्हणजे काय, की तुम्हाला प्रत्येक वेबसाईट ओपन होताना ती वेबसाईटच सांगते, की बाबांनी मी सिक्युअर्ड आहे का नाही? हं. ते URLमध्ये एच-टी-टी-पी-एस तो एस आहे तो सांगतो, की ही वेबसाईट सिक्युअर्ड आहे का नाही? अच्छा. पण तो बघा तरी ते URLला जाऊन, पण ती काय ना घाई. मी काहीतरी ओपन केलं की नाही मला चटकन हवंय, इन्स्टंट ग्रॅटिफिकेशन. ते नको तेवढी घाई. तेव्हा ते बघायचं नाही. त्यामुळे पहिल्यांदा कुठलीही वेबसाईट ओपन करताना हं, जी वरती URL देते ना आपल्याला हं, 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 www.com त्या wwwच्या आधी हं, एच-टी-टी-पी किंवा एच-टी-टी-पी-एस असतं. तर तो हं, एस आहे का? हं. ही सगळ्यात पहिल्यांदा एस असल्यावरती सिक्युअर्ड आहे. सिक्युअर्ड. तो एस अच्छा. स्टँड्स फॉर सिक्युअर. तर हं, एस असलेलीच वेबसाईट ओपन करा. नाही तर मग ओपनच करू नका. हं, पहिला गोष्ट. दुसरं हे तुम्हाला माहिती आहे, की आता कुणालाही जगात तुम्हाला ओ-टी-पी सांगावा लागत नाही. हे तुमचं तुम्हीच करायचं असतं. हं, घरातली कितीही जरी जवळची व्यक्ती असेल, तरी ओ-टी-पी हे ओरडून सांगण्याची गोष्ट नाही. फोनवरनं तर नाहीच नाही. हं, ही पर्सनल गोष्ट आहे. ही स्वतः टाइप करायची गोष्ट आहे. हं, दुसरा. तिसरा प्रत्येक तुमच्या अकाउंटला जो काही तुम्ही पासवर्ड ठेवलाय, मग भले हं, बँकेचा असू देत, काही सॉफ्टवेअर्सची असू देत, ईमेल्सची असू देत, ही दर 3 महिन्यांना बदलत चला. हं. आता ह्याच्यासाठी लोकं कसले हुशार असतात बघा. अकाउंटला पासवर्ड ठेवतात आणि तो पासवर्ड लक्षात राहावा म्हणून एका डायरीत लिहून ठेवतात आणि ती डायरी नंतर रद्दीत देतात. आता हं, किंवा एखादा असे असंख्य सगळे पासवर्ड मोबाईलमधल्या एका ॲपमध्ये सेव्ह करतात.
आणि मोबाईल विकताना ते डिलीटच करत नाहीत. हम्म. कारण परत तेच आहे, अरे असं कुठे कळणार आहे? कोण बघणार आहे? आता कोण हम्म. बघणार आहे? हा नको तेवढा इम्पोर्टंट डेटा आहे. हम्म. ह्या सगळ्या कॉमन गोष्टी आहेत, हम्म. ज्या आपण सर्रास करतो. भारतामध्ये डिजिटल पेमेंट मोठ्या प्रमाणात होते, तर त्याच्यामुळे आर्थिक फसवणुकीचं पण प्रमाण वाढलंय, की त्या पेमेंट ॲपचा वापर करून कुठेतरी इकडचे पैसे तिकडे वळवले जातात. मग अशा वेळी काय करायला पाहिजे आपण? आता दोन्ही गोष्टी आहेत. म्हणजे प्रगती जर होत असेल, म्हणजे डिजिटल पेमेंट्स हे खरंच माझ्यासाठी खूप मोठी अचीव्हमेंट आहे, जी आपण भारताने अचीव्ह केली आहे. कारण नको तेवढी ट्रान्सपरन्सी एकतर आली बघा. हम्म. डिजिटल करन्सी आल्यामुळे प्रत्येक गोष्ट ट्रॅकेबल झाली, प्रत्येक गोष्ट मेजरेबल झाली, कुठेतरी त्याला हे आली. त्यामुळे ते काळाची गरज आहे. म्हणजे यू-पी-आय म्हणा किंवा डिजिटल पेमेंट्स ही काळाची गरज आहे आणि ते असणारच. हम्म. आत्ता आपल्याकडे आल्यानंतर अनेक देशांनी आपल्या इथली गोष्टी फॉलो केल्या हे तुम्ही बघितलं असेल. हो. त्यामुळे अमेरिकेत अजूनही मला वाटतं नाहीये डिजिटल फ्रान्स सारख्या देशांनी किंवा दुबई सारख्या देशांनी पण आपल्यासारख्या गोष्टींचा अभ्यास केला आणि आपण तशी अनेक उदाहरणं बघितली. त्याच्यात मी आता जात नाही. पण हे होणारच आहे. म्हणजे असं नाहीये की आता नाही, नाही हे बंद करा. अनफॉर्च्युनेटली आता सगळं जग डिजिटल प्लॅटफॉर्म्सवरच शिफ्ट होणार आहे. मग परत तिथे तेच आहे. काय आहे ना लोकांना जी करायची घाई असते. पण ते करताना अरे टू फॅक्टर ऑथेंटिफिकेशन कर हे ते ॲपच सांगतं ना. ते ॲपच सांगतंय की सिक्युअर राहा. ते ॲपच सांगतंय किंचाळून की बाबा ह्या 4 गोष्टी करा. पण नाही रे अजून एक कोण पासवर्ड लक्षात ठेवणार? म्हणजे हे म्हणजे कसं म्हणणं आहे, पण हीच मंडळी, हे म्हणणारीच मंडळी घराला कुलूप लावल्यावर ते ओढून-ओढून लोंबकळून पण बघतात ना. ही तीच मंडळी आहेत. पण हा डेटा हा तितकाच गरजेचा आहे हे न कळल्यामुळे ते टू फॅक्टर ऑथेंटिफिकेशन म्हणजे अजून एक लेयर आहे माझ्या सुरक्षिततेची, हे कळणं त्यामुळे गरजेचं आहे. तो टू फॅक्टर ऑथेंटिफिकेशन असू देत किंवा काही-काही प्लॅटफॉर्म्सवर तर मल्टी फॅक्टर आहे. मग तुमचा चेहरा आणि फेस रिकग्निशन आणि एक तुमचा ठरलेला पासवर्ड किंवा ओ-टी-पी आणि एक ठरलेला पासवर्ड वेगवेगळ्या पद्धतीत. सो ही अजून एक लेयर ऑफ सिक्युरिटीच वाढतीये हे तुमच्याच भल्याचं आहे. किंवा काही-काही अजून छान दिव्य लोकं असतात. ते काय करतात सगळीकडे एकच पासवर्ड असतो. सगळीकडे. अजून सोपं काम. म्हणजे एक जरी ब्रीच केला, तर सगळं ब्रीच होऊ शकतं. मी परत म्हणतो ना, की हे म्हणजे तुमच्या घरातल्या प्रत्येक कुलपाला एकच किल्ली असते का? हे जितकं आपल्याला लवकर चटकन कळतं, तिथे आपण कशी प्रत्येक ठिकाणी वेगवेगळी कुलपं लावतो. मग इथे का? हे ती अॅनालॉजी आहे. आणि कुठेतरी डोकं वापरू ना आपण. म्हणजे आता सगळंच कळेल, अरे बापरे! ते डोक्यात लक्षात ठेवावं लागेल. अरे वापरा ना, ठेवा ना, तुमचंच आहे. हा तो मुद्दा आहे याच्यातला. आपल्या इथलं जे सायबर सुरक्षा धोरण आहे, तर त्याच्यात काय बदल होणं मी अपेक्षित आहे? मगाशी म्हटलं तसं, की आत्ता 14 नोव्हेंबरला डी-पी-डी-पी ॲक्ट जो आलेला आहे, हा खरंच खूप छान आहे. फक्त तो लवकरात लवकर इम्प्लिमेंट व्हावा एवढीच म्हणजे सर्वदूर लोकांना पोहोचावा. आणि तो म्हणजे हे झालेलाच आहे, पास झालेलाच आहे कायदा तो. त्याचं इम्प्लिमेंटेशन आणि त्याची जनजागृती लवकरात लवकर व्हावी. याच्यात काय आहे, काय नाहीये, यांनी मला काय-काय प्रोटेक्शन मिळतं, काय नाही. म्हणजे डिजिटल माझा डेटा. साधी गोष्ट आता मी कुठल्यातरी दुकानात गेलो आणि दुकानातनं एखादी गोष्ट विकत घेतली, तर तो दुकानदार माझा फोन नंबर मागतो. मी त्याला फोन नंबर दिला, की आज तो काही दिवसांनी मला डायरेक्ट एस-एम-एस, WhatsApp, ईमेल्स पाठवायला लागतो. आता त्याला ते जर पाठवायचं असेल, तर त्याला माझी परवानगी घ्यावी लागेल. असा कायदा आपल्याकडे आलाय. तर तो इम्प्लिमेंट लवकरात लवकर इम्प्लिमेंट म्हणजे सगळ्यांपर्यंत पोहोचून बाबा या दिवसानंतर सगळ्यांनी हे नाही केलं तर असे तुमच्यावरती फाईन होतील वगैरे, वगैरे. या प्रमाणात ते लवकरात लवकर व्हावं म्हणजे यातलं बऱ्यापैकी प्रमाण कमी व्हावं. सगळ्यात यातली जी अवघड गोष्ट होती, की हा कायदा आणणं हे झालंय. हे फक्त आता एक्झिक्यूट होणं. पण तो परिपूर्ण आहे जो आता आलाय मी कायदा म्हणेन तो? काहीच नसल्यापेक्षा काहीतरी आहे. सुरुवात झाली आहे. काहीच नसण्यापेक्षा आता परत हे कसं आहे ना, हे चिकन अँड एग सारखं आहे. आधी काय? ज्या ठिकाणी जिथे डिजिटल डेटा ही माझी संपत्ती आहे, हेच न कळणारी जो आपला समाज होता, तिथे हा कायदा म्हणजे खूपच मोठा आहे. पण त्याच्यात अजून 1000 गोष्टी चांगल्या होऊ शकतात. त्याच्याबद्दल माझं म्हणजे त्याच्याबद्दल दुमत नाही. त्याच्यात अजून खूप गोष्टी येऊ शकतात. त्याच्यात अजून बऱ्याच गोष्टी येतीलही पुढच्या काळात. त्याच्यात अजून अमेंडमेंट्सही होतील. पण आता जिथे काहीच नव्हतं, त्यापेक्षा हे खूपच छान आहे. आणि परत म्हणजे हे आता या कार्यक्रमाचं किंवा या इंटरव्ह्यूचं मला मेन एम तेवढंच वाटतं, की हे बघून जर एक लोकांना जणांनी कळलं. तरी
थोडासा म्हणजे एक जणाला जरी ह्याचा फायदा झाला, एक माणसाला, तरी या इंटरव्ह्यूनी आपलं मला जे करायचं ते साध्य झालं असं मी मानतो. ऑस्ट्रेलियासारखे देश आहेत, की जिथे त्यांनी 16 वर्षाखालच्या मुलांना सोशल मीडिया वापरायला बंदी केली. तर असं काही भारतात होऊ शकतं का? आणि जर झालं तर लोकं कितपत पाळतील? म्हणजे आपल्या इथे लोकं अशी आहेत, की त्याला बंदी आहे ना, तर पालक पुढे येऊन सांगतील, की मी अकाउंट काढून देतो. तर अशी परिस्थिती आहे. तर म्हणजे खूप अशा ह्याच्यात धाडसी होऊ शकतं निर्णय का? होता हा. म्हणजे खूपच धाडसी निर्णय आहे. यासाठी की परत बघा टीन्स हा जो काळ आहे, आपण सगळेच त्या वयातनं गेलोय. आपण अत्यंत रिबेलियस असतो त्यावेळी हं, आणि त्याच काळात सायकॉलॉजी असं सांगते, की जर एखादी गोष्ट करू नका असं सांगितलं, तर तो काळ असा असतो, की मी मुद्दामून करीन. हं. स्पेसिफिकली आपल्या जडणघडणीतला तो जो 13 ते 19 ज्याला टीन्स म्हणतात, टीनेज. हं. त्याच्यात आपण नको तेवढे रिबेलियस असतो आणि त्यात जर मला कोणी म्हटलं ना, "हे नाही करायचं हां." हं, तर माझ्या आत एक वेगळीच उर्मी येते, आता मी तर जाणून-बुजून करणार. हं. त्यामुळे सरसकट बंदी ह्याच्यात मी ॲज अन इंडिव्हिज्युअल थोडासा त्याच्या विरोधात आहे. त्याचे फायदे-तोटे तुम्ही सांगा ना मुलांना. हं. आणि ट्रस्ट मी आत्ता ही जी पिढी आहे, जी आत्ता या कालखंडात असेल, ही खरंच ना म्हणजे माझ्यापेक्षा तर नक्कीच हुशार आहे. हं. त्यांना आपण उगाचच ते जेन म्हणजे वेडे, बावळट या अंदाजात बघतो, पण माझ्या अंदाजाने ते खूप हुशार मुलं आहेत. त्यांना टेक कळतं सेव्ही जास्त आहेत टेक म्हणजे. सेव्ही नाही म्हणत आहे मी, हं. बुद्धीच्याच हुशारीबद्दल अच्छा. बोलतोय. हं, ते खरंच आहेत आणि त्यांच्यात गट्स आहेत, की मला हे नाही आवडत आहे, मी नाही करणार. हं, फक्त तो मुद्दा काय होतो ना, त्याच्यावरती दडपण किंवा बंधन या अंदाजाने तुम्ही जर ते टाकलत, हं, तर अर्थात ते वयच तसं आहे, की मी रिबेल करणार. हं, मग तुम्ही त्या पद्धतीने त्यांना सांगा ना, की "मित्रा, तू हे केलंस, तर हं, ह्या 4 गोष्टी होतात. हं, तू हे केलंस, तर ह्या 4 गोष्टी होतात. तू ठरव तुला काय करायचं." हं, पण आता हे जेव्हा मी म्हणतो, तेव्हा चटकन काही पालकांच्या मनात, "त्यांना कुठे कळतं?" अरे, तर त्यांना कळतं. हं, असं नाही त्यांना कळत नाही, त्यांना कळतं. कारण याच वयोगटातल्या अनेक लोकांनी खूप छान-छान गोष्टी केलेल्याही आपल्याला दिसतात. मग असं काय वेगळं काही आहे का? नाही. हं, तो विश्वास ठेवा ना त्यांच्यावर. आधी मुळात त्या पद्धतीत त्यांना सांगा ना, की बाबा रे ह्याचे प्रॉब्लेम्स काय आहेत? ह्याचे फायदे काय आहेत? सरसकट बंधनापेक्षा अवेअरनेस हे जास्त परिपूर्ण सोल्युशन मला वाटतं आणि म्हणून मला त्या देशात झालेला जो काही निर्णय आहे, तो थोडासा हं, धाडसी वाटतो. हं. सायबर सिक्युरिटीच्या बाबतीत आपण रोज कुठले नियम पाळायला पाहिजेत? म्हणजे जे आपण दिवसभरात ॲप्स वापरतो किंवा ज्या गोष्टी वापरतो, तर त्या प्रत्येकाच्या बाबतीत आपण कसं जागरूक राहायला हवं? मला सांगा एखादी गोष्ट जी तुम्हाला विकत घ्यायची आहे, हं, ह्याची समजा बाजार मूल्य समजा ₹1000 आहे हं, आणि तुम्ही कुठेतरी खरेदी करायला गेलात हं, आणि तिथे तुम्हाला अचानक कळलं, की हे ₹2त मिळतंय. तर हं. पहिली तुमची भावना काय असेल? मी ते घेते. त्याच्याही पलीकडे हं, जाऊन ₹1000 ची गोष्ट जर मला ₹2त मिळत असेल, तर चटकन तुमच्या मनात ही भावना येणार आहे का, की "अरे, ह्याची क्वालिटी वाईट असेल? हं, हे काहीतरी सब क्वालिटीचं असेल, याच्यात काहीतरी चुकीचं असू शकतं." हं, हे डिजिटलला का येत नाही मला हेच कळत नाही, हं, की हा विचारच का येत नाही, की अरे इथे मला कोणीतरी गंडवू पण शकतं, की इथे बरं पहिल्यांदा मान्य करा, की जगात कधीच फुकट काहीच मिळत नाही. हं, जर काही एखादी गोष्ट जर फुकट मिळत असेल, तर तुम्ही प्रॉडक्ट होता हे लक्षात घ्या. हं, तुमचंच प्रॉडक्ट बनतं इव्हेंच्युअली. त्यामुळे हा प्रकारच फुकट, स्वस्त याच्या हं, आहारी आपणच पडतो. मुळात कसं आहे ना, की सायबर कुठलाही हल्ला होताना जो कोणी गुन्हेगार आहे, फ्रॉड करणारा, हा तुम्हाला सायबर अटॅक न करता तो तुमच्या मनावर अटॅक करतोय आधी. हं, तो तुम्हाला आधी मग इधर ब्लॅकमेलच्या पद्धतीने असेल किंवा अशा पद्धतीने गंडवून असेल. हं, पहिल्यांदा तुम्ही त्या मोहात तुम्ही अडकता. हं, तुम्ही अडकल्यावर तुम्ही 4 गोष्टी देता. मगच तो गुन्हेगार काही 4 गोष्टी करू शकतो. हं, माझा मुद्दा तिथेच आहे, की हे पहिल्यांदा हा मनावर ताबा हा तर काय आपला आयुष्यभराचाच गोष्ट आहे ना. हं, त्यामुळे तो पहिला मुद्दा. दुसरं घाई ही इतकी घाणेरडी गोष्ट आहे. हं, तुम्ही एकाच जर्नीमध्ये शक्यतो कुठलंच ऑनलाईन परचेस करू नका. हं, म्हणजे आत्ताच दिसलं आत्ताच बुक करा हे करू नका. हं, कारण टेक्निकली मला एकच ट्रान्झॅक्शन मल्टिपल फॉर्मॅट्समध्ये जर मी किंवा मल्टिपल डिव्हाइसवर मी जर करत असेन, तर तिथे मला ब्रिज करणं, अटॅक करणं हे थोडं अवघड आहे. हं, मग एकच ॲक्टिव्हिटी किंवा एकाच ट्रान्झॅक्शनमध्ये आत्ताच बघितलं, आत्ताच विकत घेतलं. नको ना. हं, बघा, ओके, घ्यायचंय, थोड्या वेळाने परत या किंवा दुसऱ्या डिव्हाइसवरनं जा. हं.
अशक्य असं मी म्हणत नाही, अवघड आहे. हम्म. तिसरं, प्रत्येक वेळी तुमच्या प्रत्येक अकाउंटचे पासवर्ड हे दर काही काळाने बदलत जा. हम्म. आणि दर काही काळ म्हणजे 5 वर्ष नाही. कमीत कमी दर 3 महिन्यांनी. हम्म. प्रत्येक तुम्ही जी काही ट्रान्झॅक्शन्स ऑनलाईन करताय ते एच-टी-टी-पी-एस वरच असल्या पाहिजेत. हम्म. ते एच-टी-टी-पी-एस नसेल, कितीही आवडू देत ते प्रॉडक्ट घेऊ नका. हम्म. पुढचं त्याच्यातलं मी म्हणेन, की ओ-टी-पी हे किंचाळून किंवा शेअर करून देण्याची गोष्ट नाही. तुम्ही कितीही आवडती व्यक्ती असू द्यात, तुमच्या कितीही जवळची व्यक्ती असू द्यात, तुमचा व्यक्तीवर विश्वास आहे. त्याच्या व्यक्तीच्या आजूबाजूला असलेल्या सायबर आभूषणांवरती तुमचा विश्वास असू शकत नाही. हम्म. त्यामुळे तो शेवटी एफर्ट तुम्हीच घ्या. तुम्हीच ओ-टी-पी टाइप करा. तो बाकीच्यांना सांगायला अरे एवढ्याच दे ना टाइप करून. अहो, मी मध्ये काय-काय बघितलेत, की टॅक्सीमधनं किंवा रिक्षातनं लोकं जातात आणि त्या रिक्षा चालकाला सांगतात, "अरे, हा जरा ओ-टी-पी टाकून दे रे ह्याच्यात." हम्म. लक्षात घ्या ह्याचे रिपरकेशन्स तुम्हाला आत्ता कळत नाहीत. कदाचित एखाद 2 व्यक्ती असतीलही चांगले. हम्म. पण त्या माणसाला तुम्ही चक्क तुमच्या घराची किल्ली देताय, ह्या एवढा तो विश्वास किंवा या एवढा तो इम्पोर्टंट फॅक्टर आहे. हम्म. पण मुळात परत त्या म्हणजे समेवर आल्यासारखं परत त्याच मुद्द्यावर येतोय, हम्म. की माझ्या आजूबाजूला या गोष्टी घडतायत. ह्यातनं आपण काय शिकणार आहोत? हम्म. की डोळस राहणं. हम्म. आता दुसरा ह्यातला थोडासा वेगळा कंगोरा. खास करून डिजिटल अरेस्ट किंवा असे जे फसवणुकीचे कॉल येतात. इथे कुठेतरी ना तुमच्या मनातल्या त्या काहीतरी जे तुम्ही वाईट केलंय, काहीतरी कारनामे हे जे तुमचे आधी केलेले आहेत, यांना कुठेतरी हात घातला जातो. हम्म. आणि मग बापरे! ते जगाला कळेल. हम्म. त्यापेक्षा नकोच. तू हे घे, तू ते कर. मग पैसे पाठवणं, अजून 10 टाकणे आणि बरं एकदा तिथे माझा पाय घसरला, की मग तीच व्यक्ती मला थोडीच सोडतीये. अजून 10 गोष्टी. हम्म. तर मग परत तुम्ही चांगले व्यक्ती असाल, तर या कुठल्याच गोष्टी तुम्हाला होणार नाही. तुम्ही आयुष्यात जर काही गोष्टी चुकीच्या केल्या असतील, तर हम्म. त्या कोणाला कळाल्या, तर त्या पद्धतीने तुम्हाला हे करू शकतात, कोणी त्रास देऊ शकतात. हम्म. मुळात काय ना, एक चोर म्हणून जी तुमच्या डोळ्यासमोरची जी व्यक्तिरेखा आहे, हम्म. मग ते अजूनही ती अनफॉर्च्युनेटली गब्बरचीच आहे आपली. पण आजच्या काळातला ज्याला आपण चोर किंवा गुन्हेगार म्हणू, हा अगदी तुमच्या माझ्यासारखाच गप्पा मारणारा, इकडे-तिकडे फिरणारीच व्यक्ती आहे. हम्म. त्याला तुम्ही म्हणजे तुम्हाला कदाचित तो तुमच्या शेजारी कुठेतरी फिरत असेल, तुमच्याशी छान गप्पाही मारत असेल. अजून 10 गोष्टी करत असेल. सो ते बदलणं, तो माइंडसेट बदलणं, ज्याला मी मगाशी म्हटलो ना, आपण 5G मध्ये आहोत, पण अजूनही विचार 2Gत आहेत. हम्म. हे अपग्रेड होण्याची गरज आहे. हम्म. आपल्याकडे काय फक्त डिव्हाइसेसच आपण अपग्रेड करतोय, स्वतःला नाही करतो. एआय मुळे नोकऱ्यांवर कितपत परिणाम होत आहे? एआयचे वाह! फायदे आणि तोटे काय सांगता येतील? एआयमुळे खरंच नोकऱ्या जाणारी नाहीत आणि वाढणारी नाहीत. एआय शिकल्यामुळे मिळतील किंवा एआय न शिकल्यामुळे मिळतील. हा फरक खूप मोठा आहे. म्हणजे एखाद्या शिक्षकाला किंवा एखाद्या कोणालाही एआयमुळे त्याची नोकरी जाणार नाहीये. हा फरक थोडासा समजून घ्या. हम्म. पण त्याच्या क्षेत्रातला एक व्यक्ती जो एआय शिकतोय, हम्म. तो त्या व्यक्तीची नोकरी खाऊ शकतो. हम्म. पण हे काय आजच नाहीये. हे आपल्याकडे खूप वर्षांपासून चालू झालंय. 96-99च्या आसपास जेव्हा आपल्याकडे कॉम्प्युटरायझेशन होत होतं, तेव्हाही ही अशीच रड होती, की "अरे बापरे! इंटरनेट येईल, कॉम्प्युटर येतील, त्यामुळे नोकऱ्या जातील." पण त्याच्यापेक्षा आज आता कैक पटींनी जास्त नोकऱ्या आहेत. हम्म. पण म्हणजे मग जॉब्स कमी नाही झाले, वाढलेच आहेत. पण हे कोणाचे वाढले? ज्यांनी इंटरनेट आणि कॉम्प्युटर शिकलं त्यांचेच वाढलेत. हम्म. पण तेव्हा जर मी बसलो असतो, "अरे मी तर हे करतो, मग मी कशाला कॉम्प्युटर शिकू?" तर त्या लोकांचे काळाच्या ओघात ते मागेच पडले. हम्म. आज तसंच आहे. एआय वापरायला यायला एआय प्रोग्रामिंग लागत नाही. हम्म. एआय आपण सगळेजण वापरू शकतो. रादर स्मार्टफोन किंवा मोबाईल वापरणारा प्रत्येक जण एआय वापरू शकतो. रादर मी म्हणेन आपण ऑलरेडी वापरतोय. हम्म. आपल्यालाच माहित नाही ते आपण वापरतोय. पण मग मग ते शिकायला काय प्रॉब्लेम आहे? आता तो शिका शब्द आला की मात्र प्रॉब्लेम सुरू होतो. अरे देवा! आता परत शिकायला लागेल. मुद्दा प्रॉब्लेम तिथं आहे, की मला शिकायचं नाही. हम्म. मग ते काळाच्या ओघात ती लोकं मागे पडतच चालली आहेत. त्यामुळे एआय विल नॉट रिप्लेस ह्युमन. हम्म. ह्युमन हू लर्न्स एआय विल रिप्लेस अनदर ह्युमन. हम्म. हा कॉन्टेक्स्ट त्याचा आहे. आता ह्याच्यामुळे असंख्य जॉब जाणार आहेत का? तर हो, अर्थात जाणार आहेत. पण लक्षात घ्या अजून असंख्य तयारही होणार आहेत. हम्म. सो असं नाहीये की फक्त जातायत. तयारी होतायत. हम्म. फक्त जे तयार होतायत ते कोणासाठी आहेत, की ज्यांना एआय वापरता येतं. मी परत शब्द वापरतोय, वापरता येतं.
बनवता प्रोग्रामिंग बद्दल मी नाही बोलत आहे. ती वेगळीच माणसं आहेत. एआयच्या बाबतीत भविष्यात पुढे अजून काय घडू शकतं असं तुम्हाला वाटतं? म्हणजे एआयची सध्या कुठली फेज चालू आहे? आता गंमत कशी आहे ना, की इथेच ह्याचं गमक कसं आहे, की अजूनही आपल्याला असं वाटतंय, की हे काहीतरी भविष्यात घडेल. हं, तर रादर मी म्हणेन, की हा वर्तमान झालाय हेच आपल्या विचारात अजून मान्यता नाहीये. हं, हं, मी तर म्हणेन एआय हा भूतकाळ आहे आता. हं, तो भविष्य सोडा, वर्तमान सोडा, मी भूतकाळापर्यंत येतोय. हं, हे झालंय ऑलरेडी. तुम्ही अजून मान्य नाही केला हा तुमचा मुद्दा आहे. हं, हं, पण जग आता त्याच्या पलीकडे पोहोचलंय. हं. आपण अजूनही एआय वापरून इमेजेस जनरेट करतोय. मग तेही करायला आपली धाकधूक आहे. जनरेटिव्ह फेज ऑफ एआय मध्येच अजून आपली धाकधूक होतीये. तर जग प्रिडिक्टिव्ह एआय आणि एजंटिक एआय पर्यंत ऑलरेडी पोहोचलंय. त्यामुळे ही जी दरी आहे, ही रोज वाढतच चालली आहे. म्हणजे ChatGPT, Claude वगैरे अशी जी काही एक 4-5 टूल्सच आपल्याला माहिती आहेत. पण सद्यस्थितीला जगात 1,66,000 पेक्षा जास्त एआय टूल्स आहेत. आणि वास्तविक 16-16, 6 पण आपल्याला माहीत नसतील. आणि दर तासाला 4-5 नवीन एआय टूल्स येतायत दर तासाला. त्यामुळे ह्याची गती दणक्यात वाढतीये. आणि परत आता गंमत कशी आहे, यातला दुसरा एक प्रॉब्लेम काय, काही जण म्हणतील नाही, नाही हे फक्त आत्ता थोडक्यापुरतं आहे. काही दिवसांनी हे मागे पडेल. तर इथे परत इथे परत हा परत एक विचारांची कमतरता कुठे येते? मला सांगा इंटरनेटचा आपल्याकडे बाऊ झाला एक काळ. सगळ्यांचं झालं, की नाही हे थोडे वर्ष चालेल वगैरे, वगैरे. आजही आपण इंटरनेट वापरतोच ना. आता मी म्हणेन अन्न, वस्त्र, निवारानंतर चौथी गरज इंटरनेट झाली आहे. हे जसं मान्य केलं तसंच एआय हे आता तुम्ही मी मरेपर्यंत असणारच आहे. उलट ह्याच्या पुढचं जे काही टेक्नॉलॉजीज येतील त्यांच्यासाठी बेस हा एआय असणार आहे. जसं आता डिजिटल झालं किंवा आता आपण क्लाउड वापरतो वेगवेगळ्यासाठी किंवा डिजिटल पेमेंट्स वापरतो. या सगळ्यांसाठीचा बेस इंटरनेट होता. आणि आता परत तुम्ही आता तुमचं उर्वरित आयुष्य विदाऊट इंटरनेट इमॅजिन तरी करू शकता का? मग एआय तसंच ह्याच्या पुढच्या आयुष्यासाठीचा हा बेस असणार आहे. तुम्ही ह्याच्या पुढे आयुष्यात जी काही गोष्ट करणं इमॅजिन करताय, त्या सगळ्या गोष्टीचा बेस हा परत एआय असणार आहे. त्यामुळे मग मलाच का? किंवा मी मी नाही बाबा त्यातला. असं नाहीये. हे प्रत्येकाच्या आयुष्यात जसं इंटरनेट तुमच्या प्रत्येकाच्या आयुष्यात महत्वाचं होतं, तितकंच एआय आहे. पण आता हे गंमत इमॅजिन करा, आपण जर हाच इंटरव्ह्यू 99 साली किंवा 2000 साली गप्पा मारल्या असत्या आणि तुम्हाला मी सांगितलं असतं, की इंटरनेटवरनं ना लोकं गाणी ऐकतील, एकमेकांशी फोनवर बोलतील, व्हिडिओजमध्ये दिसतील. हे जितकं इमॅजिनेटिव्ह होतं, तितकं कदाचित माझं आत्ताचं एआय बद्दलचं इमॅजिनेटिव्ह आहे. पण इंटरनेट किंवा कॉम्प्युटरायझेशनने आपल्याला जवळपास 2 दशकं दिली हे ॲक्सेप्ट करायला. एआय फार तर फार 4 वर्ष देईल, ज्यातले 1.5 वर्ष संपलंय. गती, वेग नाही, गती त्याची खूप जास्त. पण अमेरिकेत आता मध्ये रायटर्सचं आंदोलन झालं होतं, की आमचे जॉब्स या एआय मुळे जातायत. तर क्रिएटिव्ह फील्डमध्ये म्हणजे कंटेंट रायटिंग आहे किंवा आता एआय अँकर वगैरे पण आलेत. पण मग अशा परिस्थितीत त्या लोकांनी काय करायचं या परत सिच्युएशनला मी म्हणलं, सामोरं की जाण्यासाठी? प्रॉब्लेम परत तिथेच आहे कारण अज्ञान. आता मला सांगा, रायटर्स किंवा कुठल्याही क्रिएटिव्हसाठी सगळ्यात जास्त महत्त्वाचं काय आहे? भावना, एक्सप्रेशन्स, इमोशन्स ह्या कुठून येतात? माझ्या विचारधारेतून, पास्ट एक्सपिरियन्समधनं किंवा काहीतरी जे आपल्याला स्फुरतं त्यातून. बरोबर. ह्या तिन्ही गोष्टी त्याच्याकडे नाहीच आहेत ना. म्हणजे ज्याला हार्टच नाही ते हार्टब्रेकवरचं गाणं कसं लिहिल? किंवा म्हणजे शांता शेळकेंचं एक खूप कमाल वाक्य आहे. ते मला भयानक मी बऱ्याच इंटरव्ह्यूमध्ये हे बोललोय, की त्यांचं वाक्य असं आहे, की कविता लिहिताना कागदावर पेन टेकवेपर्यंत कविता माझी आहे. कागदावर पेन टेकवल्यावर लिहायला लागल्यावर पुढे काय होईल ते माझ्या हातात नाही. आता ह्याचा सखोल जर विचार केला आणि तुम्ही पण थोड्याफार लिहित असाल, तर मला म्हणायचंय काय, आपण लिहिण्याच्या ओघात काही 4 गोष्टी करून जातो. म्हणजे माझ्या बाबतीत तर बऱ्याचदा असं होतं, की लिहून झाल्यानंतर हा शब्द कधी आला? म्हणजे अगदी एक माझ्या आता प्रॉम्प्ट इंजिनिअरिंगचं माझं पुस्तक आलं. त्याच्यात एकदा कधीतरी एक वाक्य लिहिताना परिपेक्षातून हा शब्द माझ्याकडनं लिहून गेला. आणि मी परत ते अजूनही म्हणतोय माझ्याकडनं काहीतरी झालं आणि ते ओघाओघात लिहून गेलं. मी परत वाचताना म्हटलं, "अच्छा, हा शब्द माझ्या डिक्शनरीत कधी होता मला माहित नाही. मग तो आला कुठून?" तर माझ्या आजवरच्या वाचनातून, माझ्या संस्कारातून अजून 10,000 गोष्टी आहेत.
हे सगळं तिथे नाही ना. तिथे स्पॉन्टेनिटी असूच कशी शकते? तिथे फार तर फार कविता वेल्ड होईल. 2 मेटल्स कसे वेल्ड करतात, ते फार तर फार वेल्ड होईल. त्यात भावना कुठनं आणणार आहात तुम्ही? पण प्रॉब्लेम काय आहे, की ही सगळी जी क्रिएटिव्ह मंडळी आहेत, जी एका दर्जाच्या वरची आहेत त्यांना काहीच प्रॉब्लेम नाही. पण जी अमॅच्युअर आहेत किंवा जी आपण म्हणूयात, की बेसिक लेव्हलचं काम करतात, त्यांना भीती कशाची वाटते? कारण त्यांना तितक्या सखोल खोलात जाऊन आता लिहावं लागेल ना. कारण वरवरचं काम तर एआय पण करतंय. पण करताय. मग तुम्हालाच तुमचा दर्जा वाढवावाच लागणार आहे. प्रॉब्लेम इथं आहे, की मला दर्जा माझा वाढवावा लागेल. मग त्याच्यात वाईट काय? हा मदतनीस आहे फार तर फार. पण रिप्लेस नाहीच करू शकत. क्रिएटिव्ह माणसानं तर अजिबातच करू शकत नाही. पण त्याच्यासाठी तुम्ही मुळात क्रिएटिव्ह आहात का? हा सगळ्यात मोठा प्रश्न आहे. का तुम्ही फक्त मिरवताय की मी क्रिएटिव्ह आहे? ते असाल तर ते लगेच तुम्हाला मागे टाकेल. म्हणजे तो एक मदतनीस आहे. आपण पूर्णपणे त्याच्यावर अवलंबून नाही राहू शकत. कधीच नाही. आणि तशी हेच नाहीये म्हणजे एआय जेव्हा आलं, म्हणजे 1956 साली पासून एआय आहे बाय द वे. त्याच्याही आधी पण वेगवेगळ्या घटना आहेत, पण सोडून द्या. म्हणजे 56 साली जेव्हा एआयची डेफिनेशन करण्यात आली, ती असे सांगते की अ टेक्नॉलॉजी दॅट मिमिक्स ह्युमन इंटेलिजन्स. म्हणजे मानवी बुद्धिमत्तेची नक्कल करणारं तंत्रज्ञान. आता कुठल्याही क्षेत्रात जेव्हा आपण नक्कल म्हणतो किंवा मिमिक्री म्हणतो, ही ओरिजिनॅलिटीपेक्षा मोठी नसतेच ना. पण म्हणजे बुद्धिमत्ता या कोशंटमध्ये ह्युमन इंटेलिजन्स हा उत्तमच आहे. हे एआय मान्य करतंय. पण कधीपर्यंत? किंवा जसं याला आपल्या असतात ना, असं प्रत्येक गोष्टीला ॲस्टेरिक करून टर्म्स अँड कंडिशन्स. तसं हे कधीपर्यंत आहे? जोपर्यंत तुम्ही आणि मी बुद्धीचा वापर करतोय. पण तुम्ही आणि मी काल जेवढी बुद्धी वापरत होतो, तेवढी बुद्धी वापरत नाही आहोत, ही सत्यता मान्य करावी लागते. त्यामुळे हे मोठं होत नाहीये, आपण कमी होतोय म्हणून हे चांगलं वाटतंय. हा त्याचा कॉन्टेक्स्ट. हे सगळं म्हणूनही मला उद्याच्या काळात एआय वापरावंच लागणार आहे. कारण काय त्याचा स्पीड कसा मी मॅच करणार? त्यामुळे मला ते वापरायचंच आहे. पण मी ते वापरतोय, ते मला नाही वापरत आहे. ही महत्वाची गोष्ट आहे. आता या मुलाखतीच्या शेवटी तुम्ही लोकांना काय संदेश द्याल? 2 गोष्टी आहे, की एक कुठल्याही नवीन तंत्रज्ञानापासून तुम्हाला मागे पळून किंवा मागे राहून आता चालणारच नाही. त्याला गत्यंतर नाही. ते सढळ हातांनी त्याच्याकडे ओपन आर्म्सनी ते मान्य करा. ते शिकून घ्या आणि शिकून डोळसपणे ते वापरा. एआयच्या बाबतीत. सायबरच्या बाबतीत आता डोळ्याच्या समोर किंवा मनाची ही तयारी करा, की मला माझा डेटा, माझा डिजिटल कंटेंट, माझा डिजिटल प्रेझेन्स याच्याबद्दल मौज सोडून अत्यंत विचारपूर्वक नजरेने त्याच्याकडे बघावं लागेल. आणि ज्याला वयाची काहीही मर्यादा लागत नाही. तुम्ही जितकी काळजी तुमच्या पैशांची, तुमच्या पाकिटाची, तुमच्या सोन्याची किंवा तुमच्या घरातल्या बाकी 4 गोष्टींची कराल, त्याच्यापेक्षा थोडीशी काकणभर जास्त काळजी तुम्हाला तुमच्या डेटाची घ्यावीच लागेल. कारण तो तुमचा डेटा आहे, ती तुमची मालमत्ता आहे. त्याला जेव्हा तुम्ही मालमत्ता शब्द लावाल ना, तेव्हा तुम्ही आपोआप थोडंसं त्याच्याकडे अधिक डोळसपणे बघायला लागाल. धन्यवाद अमेशजी. तुम्ही हिंदुस्तान पोस्टमध्ये आलात आणि खूप महत्त्वाच्या विषयावर आम्हाला मार्गदर्शन केलं. नमस्कार. तुम्हाला आजवर जर कुठले सायबर अटॅक्स तुमच्यावर झाले असतील किंवा तुम्हाला जर या विषयावरचे जर काहीही प्रश्न असतील तर आम्हाला नक्की कमेंट्समध्ये सांगा. पुन्हा एक भाग घेऊन आम्ही तुमच्या समोर येऊ आणि त्या प्रश्नांची उत्तर देण्याचा प्रयत्न करू. त्यामुळे नुसता एपिसोड बघू नका, इतरांना पाठवा, त्यांच्यापर्यंत हा विषय जनजागृतीसाठी पोहोचवा आणि तुमचे प्रश्न प्लीज कमेंट्समध्ये पाठवा. धन्यवाद.